राम राम मंडळी, या ठिकाणी आपल्याला वैभव शेटकाळे आलेले आहेत. त्यांना आपण विचारूयात काय काय दादा, काय निकाल काय निकाल निकाल काय आता कल्पना वैभव काळे बोरीखोडत गटातून विजय झालेले आहेत. लीड 1,500चा लीड होता. शेवटची फेरी चालू. तुमचे डोळे पाणवले, दम लागले, काय वाटतंय काय सध्या? हा जो विजय आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिले किती संघर्षातून झाला. यासाठी मी अतुल शेठ, अमोल दादा, सत्यशील दादा, भास्कर शेठ सगळ्यांना याचं मी श्रेय देतो. आणि माझ्या वडिलांच्या आत्म्यासाठी हा विजय समर्पित आहे. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केले, खूप पक्षासाठी केलं आणि आज तो न्याय मिळाला आणि जनतेने पूर्णपणे कौल आमच्या बाजूने. या ठिकाणी अजित दादा आपल्यात नाही आहेत, त्यांची कुठेतरी आठवण आल्याची वाटते तुम्हाला? हा विजय त्यांच्यासाठी श्रद्धांजली असणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष गुलाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव शेटकाळे यांच्याशी आपण बातचीत केली आहे. ते विजय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. अधिकृत बातमी त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला ऐकलं. त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत. या ठिकाणी रवी भाऊ काळे आहेत. रवी भाऊ काळे, आपण सांगायचं काय निकाल काय? निकाल आता कल्पना काळे 15 निवडून आले. 1500. दोन्ही पंचायत समिती गणाचं काय आहे? एक पंचायत समिती गणाची 200 बडे निष्कर्ष कमी होते फरकाने पराजय आलेले आणि समावेश शिटे 500 तरी निवडून आले. म्हणजे वरती संभाजी शेठ चव्हाण आणि खाली माधुरीताई नीलम. हो, त्यांचा टॅली चालू आहे. अगदी 5 मिनिट मध्ये सांगते. तुम्ही आता या ठिकाणी सांगताय की कल्पनाताई काळेचा विजय झालाय. किती मतांचा फरक आहे या ठिकाणी? 1500 मताने. हो. तिहेरी लढत होती. कसं तुमचा काय अनुभव? काय एका बाजूला 40 वर्ष राजकारण करणारे माऊली शेठ खंडागळे होते, पवार साहेब होते. पण 40 वर्ष राजकारण करणाऱ्याला 37 वर्ष पोराने आज तो भाषण दिलाय. लोक म्हणायची की वैभव काळे फक्त पोरं सोर आहेत आणि आज पोरं सोरांनी इथेच घडवले. आज तुम्ही आमदार केला, शरददादांसोबत होतात आणि आता वैभव शेटकाळे यांचा सुद्धा प्रचार करताय. कसं आहे? मी शरददादांबरोबर 14 वर्षापासून आहे. वैभव काळे माझ्या घरातला आहे. कल्पना वहिनी माझी वहिनी आहे. माझ्या घरात आग लागली. माझी घरात आग लागल्यानंतर मी बालबाल घर विचारणार आणि इथून पुढे देखील मी वैभव काळे सोबत राहणार आणि शरददादांसोबत राहणार. बाकी आता तुमचा जल्लोष चालू आहे. मिरवणुकीची कशी तयारी? मिरवणुकीचा जसं का आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आकस्मिक निधन झालंय, त्या निमित्तानं आम्ही काही मोठा रंग करणार नाही, पण एक छोटासा आनंद उत्सव नक्की साजरा करू आपण. चालतंय. धन्यवाद. या ठिकाणी वैभव शेटकाळे आपल्याशी बातचीत केली.